अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांची सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंवर त्यांनी टीका केलेली आहे। मतदान होईपर्यंत मुंबईला जाणार नाही असं विधान सुप्रिया सुळेंनी केलं होतं। यावर चाकणकरांनी टीका केली आहे। सुप्रिया सुळे गेली 15 वर्ष अजितदादांमुळेच निवडून आलेत। आता अजितदादा सोबत नाहीत म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतोय असं चाकणकरांनी म्हटलंय। म्हणजे नवऱ्यांनी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या। ते म्हणले ऑक्टोबर पर्यंत काय? ते म्हणले एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे। मी आता 10 महिने आहे तुमच्या बरोबर आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तवर मुंबईला गाडी आणतच नाही। आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला यायचं। भावनिक राजकारण आता संपलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय। त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं। काहींना तर 10 महिने तळ ठोकावा लागतो। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। असंही सांगितलं। याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं। दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय। याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत। त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही। तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपली काही गेली 15 वर्ष सुप्रियाताई फक्त दादांमुळेच निवडून आल्यात असंच त्याचा अर्थ होतो। असा अर्थ नाही आहेच।